नाशवंत सुखासाठी अंतरला जगजटी, नाही नाही याती गोडी 184च्या जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्या तो सोडिली वासना. 2 लाखाशिवाय मोबाईल वापरायचं नाही, टायटन शिवाय घड्याळ घालायचं नाही, बाटा शिवाय बूट घालायचं नाही, रेमंड शिवाय कपडे घालायचे नाहीत, बुलेट शिवाय गाडीतनं गावात फिरायचं नाही. पण जे काय करायचं आहे ते आई स्वतःच्या जीवावरती करायची. आर्किटेक्चर डिझाईन जहाजाचं महाराजांनी काढले. जहाज खोलताना प्रत्येक नट आणि नट याचं महाराजांनी निरीक्षण केलंय. 4 महिन्याने महाराज म्हणले जहाज जोडा. 4 महिन्याने महाराजांचं जहाज ते जोडलं. त्यांनी म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला आहे. ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिले काय. ताई एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो आणि एक माणूस मला म्हणला, दादा तू नेहमीच सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं. एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेला विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलास, काय केलीस. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. लय दिवसांना असे तावडीत एकत्र घावलेत, कधी घावत नाहीत. दादांनो, हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादांनो आजी तुमच्या नावाचे आहेत. कपाळ तिचं आहे, कुंकू मात्र दादांनो आजी तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादांनो आजी तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादांनो आजी तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादांनो आजी तुमच्या नावाचं नाही. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं, यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं. मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे. तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञानात झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञानात झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. अहो, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शोभा झाला, तो जिजाऊचा शोभा झाला. मी नाही, बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एके ठिकाणी म्हणतात, मित्रांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळत नाही. चारित्र्य संपन्न राजा. मी नाही, आपण नाही, शत्रू शाहिस्ते खान म्हणतोय. अलकब्या डायरीत शाहिस्ते खान शाहिस्ता डायरी त्यात म्हणतोय, ज्यावेळी शिवाजी महाराजांनी माझी बोट छाटली त्यावेळी मी सगळीकडे धावत आणि पळत होतो. त्यावेळी माझ्याकडे माझी बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, वो नराधम शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तर शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, हे पगली तुम चुप कर, ये पगली, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये शिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. शत्रू म्हणतोय, शत्रू. पण आमचं काय झाले, 2 मित्र असतात, रस्त्याने चाललेले असतात, समोरने एका मित्राची आई येते, तो दुसरा मित्र त्या मित्राच्या आईला बघून म्हणतो, काय काकू कशा आहेत, तब्येत बिब्येत बरी आहे का. आणि घरी गेल्यावरती म्हातारी खोकलून मरते, तर तिला औषध आणून देत नाही. दलिंदर पिढ्या मातीमध्ये जन्माला आले. तेच पोरग बस स्टँड वरती जातं आपल्या गावाच्या. बस येते, काही बसमधनं काही 4-5 मुली खाली उतरतात. ह्याला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणून बेनं गाडीवरती बसून बस स्टँड मध्ये जातं. समोर एक गाई जात असते, हे बेनं गाडीवरनं त्या गाईच्या पाया पडतं आणि घरी गेल्यावरती बाप सांगतो, जा जरा गोट्यातला जनावराला चारा टाकते. म्हणतो, हे आपण असली कामं करतो का. म्हणजे आपण काय करतोय, दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय, रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. जरूर करा, पण ज्या दिवशी तुमच्या गावातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या 2 गोष्टींना इज्जत देतील, त्या दिवशी तुमच्या गावात तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. सुरुवात करा, सुरुवात इथून. दुसरी गोष्ट शिकवली महाराजांनी, दुसरी कान देऊ नये का. जगातला एकमेव राजा, एकमेव
ज्याला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, सुपारीच्या खंडाचं. पण छत्रपती शिवाजी महाराज की एवढंच येते आपल्याला. हे जय म्हणणाऱ्यातले 60% लोक व्यसन करतात. आत्ता कागदावरती लिहून देतो जय. पोरांनो, आयुष्यात व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे बरं का. आयुष्यात व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं याला शिवाजी महाराजांचा खरा मर्द म्हणतात. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना. बाप आख्या घरात सुविचार लिहून ठेवतो व्यसन करू नये आणि संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. या काय संस्कार पेरतोय? व्यसन करू नका. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांचा एक अभंग आहे. जसा जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग लिहिले तसं शिवाजी महाराजांनी सुद्धा काही अभंग लिहिलेत. त्यातला एकमेव अभंग आज शिल्लक आहे. एकमेव अभंग जो बघायला मिळतो, जो पाहायला मिळतो, तो एकच शिल्लक आहे. तो अभंग, त्या अभंगात महाराज म्हणतात, मी नाही स्वतः महाराज म्हणतात. काय म्हणतात? नाशवंत सुखासाठी, नाशवंत सुखासाठी अंतरला जगजटी, नाही नाही अति गोडी 184च्या जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्या तो सोडिली वासना. शिवाजी महाराज म्हणतात 84 लक्ष योनीनंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो. हा जर जन्म वासनेच्या आहारी घालवला आयुष्याचं नुकसान आहे. मी आयुष्यात वासना केली नाही, वासना सोडून दिली. लेकरांनो तुम्ही सुद्धा सोडून द्यायला शिका, शिवाजी महाराज सांगतात. पण आम्ही काय करतो? व्यसन का करू नये? हे रक्त आहे ना, हे शिवाजी संभाजी राजाचं रक्त आहे. हे रक्त मातीसाठी कसं जगायचं, मातीसाठी कसं मरायचं हे सांगणारं रक्त आहे. हे मासाहेब जिजाऊंचं रक्त आहे. हे ताराराणी मासाहेबांचं रक्त आहे. या रक्तानं आजपर्यंत लढाई केल्या, रणांगणात केल्या, उघड्या मैदानात केल्या. या रक्तानं आजपर्यंत कधी व्यसन केलं नाही. हे रक्त आयुष्यभर एकच व्यसन करत राहिलं, ते म्हणजे शिवचरित्राचं, शिवाजी महाराजांच्या विचारांचं. ते व्यसन आयुष्यभर असलं पाहिजे. नगरला होतं ताई एके ठिकाणी कार्यक्रमाला, असंच सांगितलं दारू बाद असते, दारू पिऊ नका. एक पोरग माझ्या पशाला मला म्हणला, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते. मी आजपासून सोडली. म्हणलं ठीक आहे. 2 काचेचे ग्लास आणबिन्यान लगेच आणले, गडी तयारीतच असते. ताईनं मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळे किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हणला समजलं. म्हणलं एखादं तरी बेनं सुधारलं. म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा दारू पेनं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. हात जोडलं त्याच्या पुढं. आमच्याकडे कोल्हापूरला आजीबाई बरं का फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटले फुटे पण बियाणं माग नाही हटे. 2 गोष्टी पाळा. परस्त्रीला आई मानायला शिका आणि आयुष्यात व्यसन करू नका, अजिबात करू नका. ताईनो तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी चांगली पोरं जन्माला यावेत? वाटतं तर मनापासून सांगा. इथं बसल्या किती मायमाऊलींनी आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. 10 वर्षात बघा किती ठेवलेत. इकेला सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी शिवाजी जन्माला यावा. पोराचं नाव मोन्या, घेतला नाव दुसरा. तो मोन्या आता काय करणार आहे आयुष्यात? पूर्वी बघा ना दबदबा होता हो. इथं वडीलधारी लोक आहेत. पूर्वी काय प्रसंग होता? बापाचा रुबाब होता. बापाच्या दहशतीनं पोरग जवळ येत नव्हतं. बाप घरात असलं की पोरग दारात, पोरग दारात असलं की बाप घरात. चंद्र सूर्याचा सारखं असायचं. चंद्र आला की सूर्य गायब, सूर्य आला की चंद्र गायब.
आता पोरगच बापाच्या खांद्यावरती हात टाकून चालते. बाबा आज कुठल्या टपरीवरती जायचं नाही. पूर्वी बघा वडिलांना काय म्हणलं जायचं, पूर्वी आबासाहेब दारारा होता. परत काय झालं, आबासाहेबांचं वडील. गावाकडे काय झाले आता आपल्या वडिलांचं पप्पा. 15 तारखेला साहेब मुंबईला होतो, पप्पाच काय झालं असेल पॉप. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं, आई साहेब. आई साहेबांचं परत काय झालं आई. आता काय झाले गावाकडे आपल्या मम्मी. मुंबईला काय झालं असेल मॉम. मला कधी कधी प्रश्न पडतो, या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. ताईनो तुम्हाला वाटतं चांगली पोरं जन्माला यावीत, एक काम करायचं, उद्या सकाळी उठायचं, आपली पोरं ज्या शाळेत शिकते त्या शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आणि शाळेतल्या शिक्षकाला फक्त एक सांगायचं की सर आजपर्यंत आमच्या पोरांना एकच शिकवलंय, काय क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, श शामृगाचा. सर हे आमच्या मुलांना काही शिकू नका, आमच्या मुलांना इथनं पुढे एकच शिकवा. काय शिकवा सर, आमच्या पोरांना इथनं पुढं क कमळाचा नव्हे क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा, ब भटजीचा नव्हे ब भगतसिंगाचा शिकवा, श शामृगाचा नव्हे श छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या पोरांना शिकवा. त्या दिवशी मातीत लढणारी पिढी तयार होणार आहे. हो, त्या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे काय माहितीये, बापाच्या खांद्यावरती पोरांची प्रेत जाताना 10 वर्षात मी बघितलीत. सगळ्यात मोठं व्यसन लागलं या महाराष्ट्राला, आत्महत्या. राखट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा. ही राष्ट्र कसा आहे, राखट आहे, कणखर आहे. त्या राष्ट्रातली पोरं संध्याकाळी हातरूनच रडतेत का, तिनं स्टेटस बघितला नाही म्हणून. बरं ह्याचा स्टेटस काय, अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तो काय चलताय होय आपला. स्टेटस जरा चांगले ठेवत जावा. स्टेटस ठेवू नका आयुष्यात, स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात. स्वतःचं स्टेटस असा निर्माण करा, लोकांनी तुमचा स्टेटसला ठेवला पाहिजे. 395 वर्षापूर्वी असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज याला स्टेटस म्हणतात. दुसरे कारण सापडले मला, काय माहितीये, बापानं आयफोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी पोरं मी बघितलेत. आयफोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करणार असाल तर कार्यक्रम संपल्यानंतर लगेच करा. कासऱ्याचं पैसे मीन मंडळ भागवतो, पण मरताना एकदा तरी बापाचं फक्त फाटलेलं बनायला एकदा बघा. आणि सकाळी 6ला शाळेला शिकायला जाताना आपल्या आईनं उठून केलेला डबा आठवा आणि मग आत्महत्या करा. मोबाईल घ्या, गरीबागात वागायचं नाही. 2 लाखाशिवाय मोबाईल आयुष्यात वापरायचा नाही लेकरांनो. 2 लाखाशिवाय मोबाईल वापरायचं नाही. टायटन शिवाय घड्याळ घालायचं नाही, बाटा शिवाय बूट घालायचं नाही, रेमंड शिवाय कपडे घालायचे नाहीत, बुलेट शिवाय गाडीतनं गावात फिरायचं नाही. पण जे काय करायचं आहे हे आई स्वतःच्या जीवावरती करायची. बापाच्या जीवावरती कोणी आयुष करतं, स्वतःच्या जीवावरती आयुष करायला अंगात धमक लागते. आयुष करायची स्वतःच्या जीवावरती करायची. ह्या 2 गोष्टी आहे ना आयुष्यात आपल्या लेकरांना शिकवा. तुम्हाला माहिती आहे मानसशास्त्र असं सांगतं, आपल्या गावातली एक पिढी जी काय करते तीच पिढी त्याची पुढची बघून येणारी पिढी करत असते. तुमच्या गावातल्या तरुण पोरांचा आभार व्यक्त केलं पाहिजे साहेब. महाराष्ट्रभर फिरतोय, अनेक ठिकाणी लावण्यांचा कार्यक्रम ठेवला जातो, पण तुमच्या गावातली पोरं माफ करा पण नाचणाऱ्या पाटलिनीचा आदर्श घेणारी पोरं नाहीत, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी पोरं आहेत. गाव आणि चेहरे बघितल्यावरती कळतं की गाव कितीपर्यंत पोचले, कुठेपर्यंत पोचले. मला हा सुसंस्कृतपणा, ही विचारांची पिढी, हे कोणीतरी द्यावं लागतं. शिवाजी महाराजांनी पुढच्या पिढीला संभाजी महाराजांना दिलं, त्यावेळी शंभूराजे घडले. संभाजी महाराजांनी मृत्यूच्या बलिदानातून राजाराम महाराजांना शिकवलं स्वराज्य महत्वाचं आहे, त्यावेळी राजाराम महाराज घडले. राजाराम महाराजांच्या पराक्रमातून ताराराणी मासाहेब शिकल्या, त्यावेळी ताराराणी मासाहेबांना कळालं आणि ताराराणी मासाहेबांच्या प्रेरणेतून पुढे अनेक लढाया खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्यात इथल्या लोकांनी केल्या. हे देणं असतं पुढच्या पिढीला, पुढच्या पिढीनं स्वीकारायचं असतं, पण हे देणं शुद्ध असलं पाहिजे, संपन्न असलं पाहिजे, येणाऱ्या पिढीला चांगला मार्ग दाखवणार असलं पाहिजे. ते देणं खऱ्या अर्थानं कारणीभूत लागतं. महाराजांच्या इतिहासातून काय शिकायचं,
या छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या. एकमेव राजा आहे, जगातला एकमेव ज्यानं जमिनीवरनं सर्जिकल स्ट्राईक केलाच, पण समुद्राच्या मार्गे सर्जिकल स्ट्राईक करायचं काम महाराजांनी केले. तुम्हाला माहिती आहे, या हिंदुस्थानात समुद्राच्या आत जायची सिंधू बंदी आपल्याला होती. कोणालाही समुद्राच्या आत जाता येत नव्हतं. त्यावेळी महाराजांनी या समुद्राची सिंधू बंदी मोडायचं ठरवलं. महाराजांकडे जहाजं फार लहान होती. एखाद्या जहाजामध्ये एखादी तोफ टाकली तर तोफेच्या वजनानं महाराजांचं जहाज बुडायचं, माणसं मरायची. महाराजांना वाटलं जहाज पाहिजे. त्या इंग्रजांकडे एका जहाजावरती 4 तोफा बसतील एवढं मोठं जहाज इंग्रजांकडे होतं. महाराजांनी त्या इंग्रजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत द्या. इंग्रज म्हणाले आमच्याकडे देत घेत काय नसते. महाराजांनी काय केलं, या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये एक मध्यस्थी घातला. खरं तर मध्यस्थी चांगला असावा तर कार्यक्रम व्यवस्थित होतो. महाराजांनी चांगला मध्यस्थी घातला. या मध्यस्थ्यानं इंग्रजांकडे एक जहाज खरं तर पोर्तुगीजांच्या नावावरती विकत घेतलं आणि जहाज मुंबईच्या कल्याणच्या बंदरावरती महाराजांना दिलं. मावळे खुश होते, जहाज बघायला मिळणार होतं. महाराज आले, सगळे मावळे उभारले होते. एक जण म्हणला, लेका म्या जाणार बर का, या जहाजाचा भगवा म्या फडकवणार. तोपर्यंत दुसरा म्हणला, अरे थांब लेका, राजा येल्यात. सगळी माणसं उभारली. जहाजावरती बसायचं आहे, समुद्रात जायचं आहे. अरे हे कुठले, एका टायमाला 4 थोपा टाकणारं जहाज महाराजांकडे होतं. महाराज आले, सगळी माणसं उभारली होती. महाराज म्हणले, पाना घ्या, जहाज खोला. मावळ्यांना प्रश्न पडलं, महाराज अजून नारळ फोडायचा, तोरा कुठून खोला. खोललं. महाराजांनी कागद घेतला आणि कागदावरती पहिला आर्किटेक्चर डिझाईन जहाजाचं महाराजांनी काढले. जहाज खोलताना प्रत्येक नट आणि नट याचं महाराजांनी निरीक्षण केलंय. 4 महिन्याने महाराज म्हणले जहाज जोडा. 4 महिन्यानं महाराजांचं जहाज ते जोडलं. मावळ्यांना प्रश्न पडला, काल खोला म्हणतात, आज जोडा म्हणतात, पण या 4 महिन्यात महाराजांनी त्या जहाजाचा पूर्ण अभ्यास केला. आणि हिंदुस्थानातलं पहिलं एकमेव राजा ज्यानं स्वतःचं आरमार तयार केलं, एक जहाज तयार केलं. त्या जहाजावरती 4 नव्हे तब्बल 10 तोफा बसतील. त्या जहाजाचं नाव संगमरी जहाज. जी महाराजांची निर्मिती होती, ते संगमरी जहाज समुद्रात गेलं. समुद्राला एका टायमाला 10 तोफा टाकणारं जहाज महाराजांनी तयार केलं. महाराजांच्या तोफे पुढं इंग्रजांची जहाजं बुडायला लागली. इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराज म्हणले आमच्याकडे देत घेत काही नसते. रडत बसले का, माझ्याकडे फोन नाही, कसा अभ्यास करू. नाही, पर्याय शोधलाय महाराजांनी. पर्याय हा, त्यांचा पोरगा घोडावत कॉलेजला होता, मी मराठी शाळेत शिकतोय. नाही, रडत नाही बसले, कारण देत नाही बसले, पर्याय शोधलाय. हे नाही नव्हे, हे कसं करायचंय मला माहिती, हे महाराजांनी शोधलंय.